तू कायम माझी परीक्षा बघितलीस, पण आज मी सगळ्या परीक्षा दिल्या। पण आज तू एका आईची परीक्षा घेतलीस। माझा मुलगा माझ्यापासून आधीच लांब गेलाय। त्याला अजून दूर करू नकोस। आदित्य माझ्यापासून आजपर्यंत कधीही इतका दूर राहिलेला नाहीये। तो दूर गेलाय, त्याला माझ्यापासून घेऊन जाऊ नकोस। मला माझा आदित्य परत हवाय। सुखरूप, हसत खेळत, चालता बोलता जसा होता तसा परत हवाय। जोपर्यंत तू माझा आदित्य सुखरूप परत आणत नाहीस, तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही। यार पेसुरंगा। हेलो। हाँ हेलो। ఏం పని ఉంది నాతో? हेलो, नमस्कार। मी पारू बोलतेय। आदित्य किर्लोस्कर, त्यांची बायको बोलते मी। आदित्य सर तिकडं चेन्नईला तुमच्याकडे येणार होते ना बिझनेसच्या कामासाठी? पोचलेत ना ते तिकडं? कुठे आहेत ते? पारो आदित्य किर्लोस्कर। हाँ ओळखलो मी। मी पण मराठीच आहे। खरं तर आदित्य आमच्याकडे येणार होता, पण अजून काही पोचला नाही। आणि ज्या गाडीने ते येणार होते त्याचा अपघात झाला याचं मला कळलं आहे। आदित्य सर नाही पोचले तिकडे अजून? नाही साहेब, आदित्य सर आले ना की आधी मला फोन करायला सांगा। मी बायको आहे त्यांची। ओळखलं मी। आदित्य आले तर नक्की तुम्हाला कळवेन। तसं नाही पोचले, कुठं गेले असते? आताच मिळालेल्या माहितीनुसार सकाळी चेन्नई एक्सप्रेसचा महाभीषण अपघात झाला आणि या अपघातात कित्येक जण मृत्युमुखी पडले तर कित्येक जण जखमी झाले। विकास हॉस्पिटलमध्ये आता आपण आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता किती वर्दळ आहे। इथे जखमींना ठेवण्यात आलेलं आहे। हे इतके भयंकर गंभीर जखमी आहे की यांना माहिती नाही की हे समोर जाऊन आपल्या परिवाराला भेटू पण शकता की नाही। आणि कुटुंबाची अवस्था तुम्ही बघू शकता, ते किती चिंतित आहे। आदित्य सर सुखरूप। मला देवी यांना कळवायला पाहिजे। हेलो। हेलो प्रीतम सर, आदित्य सर सापडले आहेत। काय? हो, आदित्य सर सापडलेत। त्यांना काहीच झालं नाही, सुखरूप आहेत। पारू काय बोलतेस तू? तू खरंच दादाला बघितलंस का? मी आताच टीव्हीत एका बातमीत बघितलं। ऍक्सिडेंटचं दाखवतायत। जखमी माणसानं हॉस्पिटलात ऍडमिट केले। काय झालंय तुम्हाला? तुम्ही बोलत का नाही? उठा ना, मी तुम्हाला घरी घेऊन जायला लागले। तुम्ही उठा ना। सिस्टर आदित्य किर्लोस्कर। प्रीतम सर, दादा आहे काय? हो आहे। अच्छा, इथे आहे। उठा ना आदित्य सर। पारू काय झालंय? प्रीतम सर बघा ना, डोळेच उघडत नाहीत, काही बोलत नाहीत। तुम्ही बोला ना एकदा। दादा अरे उठ ना, हे बघ, चल ना, आपल्याला घरी जायचंय यार, उठ ना, असं काय करतो? आदित्य सर हे बघा, असं झोपून नाही राहायचं। तुम्ही अजिबात चांगले नाही वाटत असे झोपलेले। तुम्ही उठा, आपल्याला घरी जायचंय, झोपायचं नाही। तुम्ही उठा। आपण कोण? मी बायको यांची। माझे धनी आहे ते आदित्य किर्लोस्कर।
ऍक्च्युली आदित्यच्या डोक्यावर जोराचा मार लागला आहे आणि तो शुद्धीवरच आला नाही आणि त्याच्या खिशात कोणतीही ओळख नव्हती. नशीब तुम्ही वेळेवर आलात. असं कसं नाही येणार मी? माझे धनी आहेत ते. मी इकडे यायलाच पाहिजे. पण आता मी आले ना, मी काय बी होऊ देणार नाही यांना. मी नीट काळजी घेईन यांची. थँक्यू डॉक्टर. आदित्य सर, आदित्य सर, माझं आदित्य. सावकाश. आदित्य, काय झाली रे तुझी अवस्था? तू एक काम कर, तू ना आता आमच्या सोबत चल. मी स्वतः तुझी काळजी घे. दामिनी मॅडम, मी हाय ना, मी घेईन यांची नीट काळजी. काय म्हणालीस? तू आदित्यची काळजी घेणार? कशी ग कशी? हा, बेसिक हॉस्पिटलचे जे बिल येईल ते भरायला तरी पैसे आहेत का तुझ्याकडे? की इथे जे मेडिसिन्स मिळतात ते परवडणारे आहेत तुला? मिनी काकू, ही वेळ आहे का हे सगळं बोलायला? प्रीतम, तुला कळतं का या सगळ्यातलं काही? ए पारू, आता ना वहिनी येणार आहेत, त्यामुळे आदित्यची सगळी जबाबदारी तू वहिनींकडे दे. हा, आणि परत मध्ये मध्ये आमच्या येऊ नको. एकतर त्या आदित्यची पण वाट लागली आणि तुझ्यामुळे आमची सुद्धा वाट लागली आता. कू अगं, काय? तू बघ तर. नमस्कार डॉक्टर, मी अहिल्यादेवी किर्लोस्कर. हा आदित्य किर्लोस्कर माझा मुलगा. मी त्याला घेऊन जायला आले. येस मॅम. गेली आहे.